सकाळ झाली ना झाली, तुमचाही हात मोबाईलकडे जातो का? डोळे चोळत का होईना मोबाईल हातात घेऊन नेट ऑन केलं जातं, बरोबर ना? आजकाल अनेक लोकांची सकाळ सूर्य पाहून नाही तर मोबाईलच्या स्क्रीनच्या प्रकाशाने होते. उठल्या उठल्या नोटिफिकेशन्स पाहायच्या, कोणाचा मेसेज आला, कोणाचं स्टेटस अपडेट झालं, तर कोणाची रील व्हायरल झाली आणि नकळत आपल्या दिवसाची सुरुवात दुसऱ्यांचं आयुष्य पाहण्याने होते. पण खरं सांगायचं झालं तर सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहणं ही आजच्या काळातली सगळ्यात वाईट सवयींपैकी एक बनली आहे. ही सवय हळूहळू आपल्या मेंदूवर, मनावर आणि शरीरावर परिणाम करत असते आणि आपल्याला हे कळतही नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहिल्याने होणारे 5 मोठे नुकसान, जे प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीने एकदा तरी ऐकायलाच हवे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं मन सकाळपासूनच तणावात जातं. तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. असं का? तर सकाळी उठल्यानंतर काही मिनिटं आपला मेंदू शांत असतो, शरीर हळूहळू जागं होत असतं. पण जेव्हा आपण अचानक मोबाईल उघडतो तेव्हा मेंदूवर माहितीचा भडीमार सुरू होतो. कोणाचे मेसेज, कोणाची पोस्ट, ब्रेकिंग न्यूज, नोटिफिकेशन्सवर नोटिफिकेशन्स, यामुळे मेंदूला आराम मिळण्याऐवजी सकाळपासूनच ताण यायला लागतो. म्हणूनच आजकाल अनेक लोक उठल्यापासून चिडचिडे किंवा बेचैन वाटतात किंवा अनेक लोकांना उठल्यावर फ्रेश वाटत नाही. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे उठल्या उठल्या मोबाईल बघणं हेच आहे. यानंतर दुसरं नुकसान म्हणजे ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी वाढते. कारण सकाळी उठल्यावर आपण स्वतःचं आयुष्य बघण्याऐवजी किंवा जगण्याऐवजी दुसऱ्यांचं आयुष्य पाहायला सुरुवात करतो. कोणी फिरायला गेलंय, कोणी पैसे कमवतंय, कोणी नवीन गाडी घेतलीये, तर किंवा कोणाचं रिलेशनशिप खूप चांगलं आहे आणि नकळत मनात तुलना सुरू होते. आपण मागे पडतोय का? आपल्याकडे हे का नाही? हीच गोष्ट मनाला आतून कमजोर बनवते. त्यामुळे कधीही सकाळी उठल्या उठल्या लोकांचे स्टेटस अजिबात बघू नका. तिसरं नुकसान म्हणजे डोळ्यावर परिणाम होतो. सकाळी उठल्यावर डोळे जास्त संवेदनशील असतात आणि त्याच वेळी मोबाईलचा तेज प्रकाश डोळ्यावर पडला की डोळे दुखणं, कोरडे पडणं किंवा डोकेदुखी सुरू होऊ शकते. काही लोकांचे डोळे दिवसभर लाल दिसतात किंवा दिवसभर डोकेदुखी सुरू असते. त्यामागे हेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं. विशेषतः अंधारात मोबाईल पाहण्याची सवय देखील आपल्याला यासाठी कारणीभूत असू शकते. यानंतर चौथं नुकसान म्हणजे वेळ वाया जातो आणि शरीर हळूहळू आळशी बनतं. सकाळी उठल्यावर आपण 5 मिनिटं म्हणत मोबाईल बघत बसतो, पण तेच 5 मिनिटं कधी तासात बदलतात हे आपल्याला कळतच नाही. एक रील संपत नाही तोपर्यंत दुसरी सुरू होते. मग व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि नकळत आपला सकाळचा अनमोल वेळ इथे वायाला जातो. आणि सर्वात मोठं नुकसान म्हणजे ते आपल्या सकाळच्या रुटीनचं होतं. सकाळी फिरायला जायचं असतं, व्यायाम करायचा असतो, अभ्यास करायचा असतो, हे सगळं आपण ठरवतो, पण हा सगळा प्लॅन मोबाईलमुळे बिघडतो. मग उठायला उशीर होतो, घाई गडबड सुरू होते, नाश्ता राहतो आणि पूर्ण दिवस विस्कळीत होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे शरीराला सकाळी हालचाल हवी असते. रात्रभर शरीर शांत अवस्थेत असतं. सकाळी उठल्यावर चालणं, स्ट्रेचिंग करणं किंवा थोडी हालचाल करणं गरजेचं असतं. पण आपण अंथरुणात पडूनच मोबाईल पाहत राहिलो तर शरीर अजून सुस्त होतं. शरीराला पुन्हा झोपावंसं वाटतं. त्यामुळे दिवसभर आळस, जडपणा आणि काम करण्याचा कंटाळा जाणवतो. काही लोकांना दिवसभर काहीच करू वाटत नाही. या सगळ्याला आपली ही सकाळची सवय नडत असते. कारण दिवसाची सुरुवात जर अंथरुणात पडून झाली, स्क्रीन पाहत झाली, तर मेंदू आणि शरीर दोघांनाही ॲक्टिव्ह होण्यासाठी जास्त वेळ लागतो. यानंतर 5वं नुकसान म्हणजे मोबाईलचं व्यसन वाढत जातं. जर दिवसाची सुरुवात स्क्रीनने झाली तर मेंदूला त्याची सवय लागते. मग थोड्या थोड्या वेळाने सतत मोबाईल चेक करण्याची इच्छा होते. लक्ष विचलित होतं, कामात मन लागत नाही आणि मोबाईल शिवाय काही वेळ शांत बसणंही कठीण वाटू लागतं. म्हणूनच शक्य असेल तर सकाळी उठल्यावर काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. थोडं पाणी प्या, व्यायाम करा, सकाळची सगळी कामं आटपून मग मोबाईल हातात घ्या. कारण सकाळ कशी सुरू होते त्यावर अनेकदा आपला पूर्ण दिवस ठरलेला असतो. हा छोटासा बदल तुमच्या लाईफमध्ये करून बघा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसेल. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.